फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट फ्रॉम द फॉलोइंग. मग आता बघा y इज इक्वल टू C1 e⁻³ प्लस C2 e⁻² असं दिलेलं आहे इक्वेशन. तर C1 आणि C2 दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. किती वेळा डिफरन्शिएट करावं लागणार? 2 वेळा. एकदा डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. त्याआधी आपण 2 पार्टिशन करून घेऊ. ओके. आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय तर वायचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि कम्प्लीट डिफरन्शिएट होणार नाही कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. तर dy अपॉन dx इज इक्वल टू C1 तर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहील e⁻³ e⁻3xचं डेरिव्हेटिव्ह e⁻3xच आणि मल्टिप्लायमध्ये f'(x) म्हणजे 3xचं डिफरन्शिएशन. मग मल्टिप्लायमध्ये काय येईल? इथं फक्त 3 राहील 3x प्लस C2 कॉन्स्टंट आहे तर ॲज इट इज राहील e⁻² ॲज इट इज येईल आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह फक्त 2 राहील. ठीक आहे. कारण फॉर्म्युला कोणता यूज केला इथं आपण? इथं फॉर्म्युला आपण यूज करतोय e⁻f(x) इज इक्वल टू e⁻f(x) इंटू f'(x). हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. ठीक आहे. तर त्याला सिम्प्लिफाय करून घेऊ. dy अपॉन dx इज इक्वल टू 3C1 e⁻3x प्लस C2 e⁻² प्लस 2C2 e⁻²x. ओके. याला आपण इक्वेशन नंबर इथं 1 देऊयात, इथं इक्वेशन नंबर 2 देऊयात आणि याला 2 वेळा डिफरन्शिएट करायचं होतं. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय मिळेल? ह्या इक्वेशनला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. तर काय मिळेल? d2y अपॉन dx² इज इक्वल टू 3 तर ॲज इट इज 3C1 हा तर कॉन्स्टंटच आहे e⁻3xचं डिफरन्शिएशन पुन्हा तसंच e⁻3xचं डिफरन्शिएशन e⁻3x इंटू 3. मग आपण असं लिहू शकतो 3 इंटू 3 C1 e⁻3x प्लस इथं सुद्धा सेम 2C2 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहील आणि e⁻2xचं डिफरन्शिएशन e⁻2x इंटू 2. मग आपण 2 इंटू 2 इकडेच आधी मल्टिप्लाय करून घेऊ. 2 इंटू 2 C2 e⁻2x. फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. d2y अपॉन dx² इज इक्वल टू 3 3 जार 9 C1 e⁻3x प्लस 2 2 जार 4 C2 e⁻2x. ओके. याला आपण इक्वेशन नंबर 3 देणार आहे. आता पहा मगाशी जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व केलं होतं तेव्हा इथं 9 कॉमन घेतला होता कारण ह्या दोघांमध्ये सगळं सेम होतं. 9 कॉमन घेतल्यानंतर C1 e⁻3x प्लस C2 e⁻2x आणि मग ही जी व्हॅल्यू होती ती yची व्हॅल्यू पुट केली होती. पण इथं आपण पाहू शकतो 2 वेळा डिफरन्शिएट केल्यानंतर सुद्धा C1 आणि C2ची व्हॅल्यू ॲज इट इज इलिमिनेट झालेली नाही आहे, तिथेच आहे. मग काय करायचं? आपल्या बुकमध्ये दिल्याप्रमाणे इथं डिटर्मिनंट मेथड यूज करायची. म्हणजे पहा 1, 2 आणि 3 इक्वेशनमध्ये C1 e⁻3x C2 e⁻2x C1 e⁻3x C2 e⁻2x C1 e⁻3x C2 e⁻2x. फक्त डिफरन्स कशाचा आहे? डिफरन्स आहे तो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत कोएफिशियंट व्हॅल्यूज, ह्या कोएफिशियंट व्हॅल्यूज फक्त चेंज आहेत. इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 9 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे आणि इथं 4 आहे. तर मग आपण याचा डिटर्मिनंट लिहून घेणार आहोत. आधी डिटर्मिनंट लिहिल्यानंतर आधी आपण आता हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेलच. तर डिटर्मिनंट लिहून घ्यायचं आहे. कसं लिहिणार आहे बघा. पहिल्यांदा व्हॅल्यू काय आहे? yचा कोएफिशियंट आहे 1. पण इथं आपण लिहिताना कसं लिहिणार? y 2 इक्वेशन 2 मध्ये dy अपॉन dx आहे, dy अपॉन dx आणि इक्वेशन 3 मध्ये d2y अपॉन dx². थोडीशी लाईन आपण एक्सटेंड करून घेऊया आणि याची एक डुप्लिकेट पण बनवून ठेवू.
इट्स ओके. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे e3x 1 3 आणि 9. 1 1 3 आणि 9. इथे सुद्धा 1 2 आणि 4. दुसरी लाईन ड्रॉ करून घेऊ. हा झाला डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं आहे आणि जे इक्वेशन मिळेल ते असणार आहे आपलं डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन इन तेच असणार आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. मी याला सॉल्व कसं करायचं, पहिल्यांदा काय करतो आपण y मल्टिप्लाइड बाय 3 × 4 हे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 4 जार 12 मायनस 9 2 जार 18. ठीक आहे. त्यानंतर -1 मल्टिप्लायमध्ये हे आणि हे म्हणजे किती येणार 4 dy/dx 4 dy/dx मायनस 2 आणि d2y/dx² म्हणजे काय येईल 2 d2y/dx². हे कंप्लीट करून घेऊ. लास्ट आहे +1 ब्रॅकेटमध्ये. आता बघा ही लाईन कॉलम आणि ही रो सोडून द्यायची, तर 9 dy/dx मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 d2y/dx² मायनस 3 d2y/dx² इज इक्वल टू 0. याला फक्त आता सिम्प्लिफाय करून घ्यायचं. 12 - 18 6, पण बिगर नंबर साईन म्हणजे मायनस, तर -6y मायनस 1. आता हे -1 × 4 मग असं करू शकतो -4 dy/dx -4 dy/dx -1 × -2 +2 d2y/dx². मग इथं +1 × 9 dy/dx ॲज इट इज येईल म्हणजे +9 dy/dx आणि प्लस × -3 सेम राहील -3y d2y/dx² इज इक्वल टू 0. आता इथं जर पाहिलं तर लाईक टर्म्स कोणकोणत्या आहेत पहा. 6y ला तर कुठली टर्म लाईक टर्म नाही आहे. -4 dy/dx आणि +9 dy/dx आणि इथं पहा d2y/dx² आणि इथं d2y/dx². ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांना फक्त सिम्प्लिफाय करून घेऊ आणि त्याच्या इंडेक्सच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये व्हॅल्यूज पुट करूया. मग काय राहते -4 dy/dx +9 dy/dx म्हणजे इथं काय राहील हे आपण ॲज इट इज लिहून घेऊ. -6y -4 आणि +9 म्हणजे काय होणार +5 dy/dx +2 आणि -3 म्हणजे -1 राहील d2y/dx² इज इक्वल टू 0. तर हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहून घेऊया इंडेक्सच्या, म्हणजे कसं येईल -d2y/dx² +5 dy/dx आणि -6y इज इक्वल टू 0. आता बघा थोडीशी जागा इकडे कोपऱ्यात बनवूयात. हे निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करूयात मायनसने थ्रू आउट मल्टिप्लाय करूयात. मायनसने मल्टिप्लाय केलं तर d2y/dx² हे पॉझिटिव्ह होऊन जाईल. हे प्लस होतं तर इथं निगेटिव्ह होईल -5 dy/dx आणि इथं मायनस होतं तर प्लस होईल +6y इज इक्वल टू 0. आणि यामध्ये पहा आता सगळेच्या सगळे कॉन्स्टंट इलिमिनेट झालेले आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. डन.